लोकसभा निवडणुकांची तयारी राज्यासह देशामध्ये जोरदार सुरू झाली आहे। या दरम्यान आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आहे। याला शपथनामा असं नाव देण्यात आलंय। यामध्ये अनेक घोषणा देखील करण्यात आल्या आहेत। पुण्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित झालाय। पाहुयात या जाहीरनाम्यात कोणत्या घोषणा आहेत ते। महिला मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार, सरकार आल्यावर कंत्राटी नोकरी भरती बंद करणार, आरोग्यासाठी उत्तम सेवा देणार, त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन करणार, स्पर्धा परीक्षांसाठी आकारलं जाणारं शुल्क माफ करणार, शेती शैक्षणिक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही, तसेच सत्तेत आल्यावर जातीनिहाय जनगणना करणार, ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोगाची स्थापना करणार, महिलांना विधानसभा लोकसभेत आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार।